सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 11 सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत कसा मेघनावर जबरदस्त बॉम्ब फुटतो ते. मुंबईला निघण्यापूर्वी नीरज आणि निशीची भेट होते. आज पहिल्यांदाच मेघना आणि खोत आमने सामने आलेले असतात. मेघना तर खूपच टेन्शनमध्ये असते. आत्ता माझे भांडे फुटणार की काय अशी तिला सतत भीती असते. म्हणून ती नीरजला म्हणत असते, नीरज चल आपण इथून निघून जाऊयात. पण नीरज काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो, आई तू थांब, आज काय तो सोक्ष मला लावायचाच आहे. पुढे ओवी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मेघना तिला काही बोलूच देत नसते. हे नीरज पाहतो आणि नीरज आईला म्हणतो, आई तू थांब, बोलू दे ओवीला. आणि ओवीला सांगतो, बोल ओवी तू. ओवी म्हणते, जेव्हा निशी इथे आली होती ना तेव्हा तिची अवस्था खूप वाईट होती, डिप्रेशनमध्ये होती ती. तू तिची अवस्था बघायला हवी होती. रात्र ती झोपायची नाही, सतत घाबरून असायची आणि चुकून जरी रात्री डोळा लागलाच तर ती इतकी घाबरायची आणि जोरात दचकून उठायची की माझ्या बाळाला कोणतर काहीतरी करेल, कोणीतर त्याला मारून टाकेल. नीरजला हे बोलणे काही समजतच नसते. तो निशीला म्हणतो, निशी तू बोल, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर, आपल्या बाळाला कोण काय करणार आहे. आणि निशी तू असं का बोलतेयस. पण निशी इतकी घाबरलेली असते की तिच्या तोंडातून शब्दच फुटून नसतो. म्हणून ओवी म्हणते, मी सांगते नीरज, मेघना आंटीने निशीचं बाळ पाडण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकून नीरजच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यावेळी मेघना चांगलीच टरकलेली दाखवली आहे. नीरज आता आपल्यापासून कायमचा लांब जाणार की काय अशी भीती तिच्या तोंडावर दिसत असते. नीरज मात्र खूप चिडलेला असतो. त्याला विश्वास ठेवायला खूप जड जात असते की आपली आई असं वागू शकते. तिने बाळाची गुड न्यूज माझ्यापासून लपवली आणि निशी कशी चुकीची आहे ती वारंवार मला सांगत राहिली. पण आता खूप झालं आई, बास आता. नीरज आता मेघनाला काय शिक्षा करणार हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.